कळंबोली नाही तर संपूर्ण लोकांना हा व्हिडिओ पाहतात त्यांना जागरूक करू इच्छितो की जर आपल्याला एखादा फ्रॉड कॉल येत असेल तर आपण तो समजतो आपल्याला, आणि जर समजत नसेल तर समोरचा माणूस आपल्याला कशा पद्धतीने बोलतो याच्यावरती जरा अभ्यास करून तो कॉल शक्यतो नाकारण्याचा प्रयत्न करा. आणि एखादी APK फाईल व्हॉट्सअपवरती जर येत असेल तर APK फाईलसुद्धा खोलू नका. समजा खोलीच आणि एखाद्याचा फ्रॉड झालाच तर काय करायचं, तर सेंट्रलचा 1930 हा नंबर आहे, या नंबरवरती त्वरित आपण तक्रार नोंदवायची, किंवा जवळचं आपलं बँकेचं शाखा असेल, पोलीस स्टेशन असेल, या ठिकाणी जाऊन जर आपण तक्रार नोंदली तर आपले गेलेले पैसे परत मिळू शकतात. परंतु हे सगळं करण्यापेक्षा आपण फ्रॉड कॉलला जर रिस्पॉन्सच दिला नाही तर ते जास्त बेहतर राहील. आपण सजग राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. आतापर्यंत आपल्याकडे तक्रार किती लोकांच्या आलेल्या आहेत या संदर्भात? खरं तर काल यश रेसिडेन्सीमधील आमच्या सर्व रहिवाशांना महानगर गॅस लिमिटेड यांच्या नावानं कॉल आले. ते कॉल असे आले की तुमची बिल थकलेलं आहे आणि ते अडकलेलं आहे, तुम्हाला मी एक मेसेज पाठवतो, तो ओपन करा म्हणजे तुमची लाईन आम्ही कट करणार नाही. याने काय होतं, काही लोक पॅनिक होतात. ठीक आहे, आता लोक थोडेसे सजग झाले. तो कॉल मलाही आला होता, परंतु मी त्याला पुष्पांजली वाहिली व्यवस्थित, जसं बाकीच्या काही लोकांनी पण केलं. पण आमच्यातला एक चांगला तरुण त्याच्यात फसला म्हणजे त्यांनी पटकन ओपन केली. त्याने OTP नाही दिला, परंतु तुमच्या मोबाईलवरती काय चालतं हे सगळं त्यांना दिसतं. त्यामुळे त्याचे क्रेडिट कार्डामधून 6,500 रुपये कापून गेले. विषय 6,500 7,000चा नाही. काल पोलीस स्टेशनला मी गेलो तेव्हा एक जणाचे 38 लाख रुपये गेले. म्हणजे असे जर सायबर क्राईम होत असतील, असे जर फ्रॉड होत असतील तर याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे, सजग राहिलं पाहिजे. आपण स्वतः सजग राहा. काही अडचण आली आमच्याशी संपर्क करा, पोलीस स्टेशनशी संपर्क करा, परंतु फ्रॉड कॉल उचलू नका अशी सगळ्यांना विनंती. प्रथम तुम्हाला लाईट ज्या जात होते त्याच्याबद्दल उत्तर देतो. आपल्या कळंबोली कामोठ्यामध्ये जे आता गेल्या आठवड्यामध्ये लाईटचा मोठा खोळंबा झाला 2-3 दिवस, यामध्ये आपल्या या विभागाचे लाडके आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी त्वरित याच्यावर कार्यवाही करून मंत्रालयामध्ये बैठक लावली आणि ऊर्जा मंत्र्याबरोबर बैठक लावून अधिकाऱ्यांना आदेश दिले आणि कळंबोलीमधील जो लोड होता, हाऊसिंग लोड आणि दुसरा कमर्शियल लोड, हे खारघर आणि तलोजा असे डिवाईड केले. आणि ज्या दिवशी ते डिवाईड केले तेव्हापासून एकदाही लाईट गेलेली नाही आहे. त्यामुळे त्याचं सोल्युशन निघालेलं आहे. दुसरी गोष्ट राहिली स्मार्ट मीटरची. स्मार्ट मीटर हे संपूर्ण भारतभर लागले जातात. जर आपल्या कळंबोलीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये स्मार्ट मीटरला जनतेचा विरोध असेल तर आमचाही त्याला विरोध आहे. जर एखादी गोष्ट आमच्यावर जबरदस्तीने लादली जात असेल तर ती आम्ही स्वीकारणार नाही. आम्ही जनतेसोबत आहोत, जनतेसोबतच राहणार. एखाद्या गोष्टीची जर अडचण होत असेल, खरोखरच बिलं जास्त येत असतील तर याच्यावरती सरकारनं नक्कीच विचार केला पाहिजे आणि ह्या स्मार्ट मीटरपासून लोकांना मुक्ती दिली पाहिजे.